पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुर्भद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. आत्मानं चेद् विजानीयात् अयम् अस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरणम् अनुस्वञ्जरेत्. अशी त्रिविध फल किमिच्छन् कस्य कामाय आणि कथम शरणम् अनुस्वञ्जरेत्. हा सर्व विचार आपला पूर्ण झाल्यानंतर या विचारानं जी काही जीवनमुक्तीची पराकाष्ठा प्राप्त होते त्यामध्ये जी धन्यता कृतकृत्यता अनुभवाला येते तर ती कृत्यकृत्यतेचा आपण विचार करतो आहो. तर तत्वज्ञानी पुरुषाला इथे म्हणजे पूर्वी जे काही अनेक कर्तव्य होते ऐहिक पारलौकिक परंतु आता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर आता काही कर्तव्य राहिलेलं नाही, ते सर्व आता केलं. तत्वज्ञानी पुरुषाला पूर्वी इहलोकामध्ये इष्टप्राप्ती आणि अनिष्टाच्या निवृत्ती करता जे काही कृष्य वाणिज्य त्याचप्रमाणे स्वर्गाधिकांच्या प्राप्तीकरता यागादिकांचं अनुष्ठान उपासना जप इत्यादी कर्तव्य होतं. मोक्षासाठी जे श्रवणादी साधन कर्तव्य होते ते आता मात्र काही कर्तव्य राहिलं नाही, कारण आता सांसारिक फलेच्छांचा अभाव झाल्यामुळे आणि ब्रह्मानंद साक्षात्कार झाल्यामुळे ते सर्व जे आहे जणू काही केल्यासारखं आहे. कारण ब्रह्मज्ञानाच्या फलामध्ये सर्व फलांचा समावेश होतो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम आत्तेति तत्सर्व विदं विदित्वा. अशा प्रकारे कृत्यकृत्यता प्रतिपादन केल्यानंतर त्याची फलभूत जी तृप्ती अवस्था तिचं या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. हा तत्वज्ञानी पुरुष दोन्हीकडेही पाहतो नाही का. जसा भिंतीवर उभा राहिलेला मनुष्य इकडेही पाहतो आणि तिकडेही पाहतो, त्याप्रमाणे ज्ञानी महात्मा जो आहे तर तो अलीकडच्याही काठावर काय चालले ते पाहतो आणि पलीकडेही पाहतो. तसा हा विचार चाललेला आहे की हा पुरुष ही जी कृतकृत्यता प्रतियोगी पूर्वक म्हणजे अकृतकृत्यता अवस्थेमध्ये काय होतं आणि आता कृतकृत्य अवस्थेमध्ये काय आहे असं अनुसंधान करत विचार करत नित्य निरंतर आता तृप्त राहतो, सर्वदा तृप्त राहतो. आता अनुसंधान कसं करतो तर त्याच्याविषयी विचार सुरू आता या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. तर ह्या ज्ञानी महापुरुषाचं पहिल्यांदा ऐहिक सुखाची इच्छा करणारे जे पुरुष आहेत त्याच्यापासून वेगळीकता कशी आहे ते सांगतात की दुःखी जे आहेत अज्ञानी पुरुष जे आहेत पुत्र स्त्री धन इत्यादी यांच्या अपेक्षेनं सांसारिक कामना खुशाल करू द्यात नाही का. त्यांच्या ठिकाणी कामना आहे वासना आहे, त्यामुळे त्याच्याकरताच ते प्रयत्न करतात. त्यांना परमार्थ म्हणजे काय हे यांना माहितीसुद्धा नाही, परंतु ते खुशाल जन्ममरण भोगू द्यात. कारण माझी अवस्था पूर्वी आतापर्यंत अशीच होती. प्रतियोगी पुरस्सर चिंतन चाललंय ना, म्हणजे कृतकृत्य अवस्थेत मी आता काय अनुभवतोय आणि प्रतियोगी अवस्थेमध्ये म्हणजे जे अज्ञानी अवस्था जी आहे अकृतकृत्यता आहे ज्या अवस्थेमध्ये तिथे काय आहे की दुःखी अज्ञानी आहेत, पुत्र धन इत्यादिकांच्या अपेक्षेनं ते कुशाल जन्म मरण भोगू द्यात. परंतु परमानंद पूर्णोहम किम इच्छया संसारामी. आता मला काही इच्छा राहिली नाही, मी कशाला जन्ममरणामध्ये तडफडू. आता म्हटलं ठीक आहे इहलोकातील भोगांची तुम्हाला इच्छा नाही, स्वर्गाधिकांच्या प्राप्ती करता नाही, तर त्यांच्यापेक्षा माझ्या ठिकाणी वेगळीकता आहे. तर ती सांगतात की परलोक यासह ज्यांना परलोक लोकांतराची इच्छा आहे, दिव्य भोग जे आहेत तिथलं वर्णन ऐकून
स्वर्गे लोक अमृतत्वम भजंत, नाही का. त्या ठिकाणी उभे तीर्थवा शनाया पिपासे, तिथं भूक लागत नाही, तहान लागत नाही, अमृत प्यायला मिळतं, असं जे काय तिथलं वर्णन आहे किंवा ज्ञानोबाराने भरपूर वर्णन केलं 9व्या अध्यायामध्ये. असे वर्णन ऐकून ज्यांना इच्छा आहे त्या लोकांतराची, तर ते खुशाल कर्माधिकांचा अनुष्ठान करू द्या. स्वर्गाधिकांन ज्योतिष्ठोमेन स्वर्ग कामो यजेत, तुला स्वर्गाची इच्छा असेल ज्योतिष्ठोम यज्ञ करावा. परंतु मी मात्र सर्व लोकात्मक, सर्व लोकस्वरूप, सर्व काही मीच आहे, माझ्याहून भिन्न काही नाहीच आहे. साधन साध्य हे सगळं काही मीच झालेलं आहे. ज्या लोकांना जायचं तोही मीच आहे, जो जाणारा तोही मीच आहे. आता कठे आये नाही, कठे गई नाही, अशी जी स्थिती असल्यामुळे कस्मात म्हणजे कोणत्या कारणाने, किम काय बरं, कथम आणि कसं बरं ते साधनाचं अनुष्ठान करू. आपल्याहून भिन्न काही राहिलंच नाही. सर्वम यदायम आत्मा सर्व आत्मरूपच आहे. किं क्व गच्छामी किं गृह्णामी एकत्वम अनुपश्यतः, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. अहो ठीक आहे, तुम्हाला स्वतः करता तुम्ही कृतार्थ आहात, तुम्हाला तुमच्याकरता काही कर्तव्य नाही, पण परार्थ प्रवृत्ती व्हायला काय हरकत आहे. तर ते म्हणतात परार्थ प्रवृत्ती व्हायला देखील इथे अशंक्य अधिकार अभावात, त्यामुळे परार्थ प्रवृत्ती माझी होत नाही. कारण याविषयी जे अधिकारी असतील परार्थ प्रवृत्ती करता, त्याने शास्त्राचं कुशल व्याख्यान करावं, वेदाधिकांचं अध्यापन करावं. परंतु मी मात्र अक्रिय आहे. कारण मी स्वतः कोण आहे, आत्मा आहे. आत्मा असंग आहे, अविकार आहे, निर्विकार अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे असंग आत्म्याचा कुठेच अधिकार नाही. अधिकार आहे ना ननो. अहो तुम्ही म्हणता स्वतःला अकर्ता अभोक्ता समजून घेता, परंतु आम्हाला तुमचा व्यवहार दिसतो. तुम्ही स्वतःच्या देहाच्या भरणपोषणाकरता भिक्षाटन करता, भिक्षा ग्रहण करता, परलोकाच्या प्राप्तीकरता स्नान जप, नाही का, ओंकाराचा जप तुम्ही करता, स्नानादिकांचं स्नान संध्या तुम्ही करता, असं आम्हाला दिसून येतं. भवता आपल्याकडून केले गेलेलं उपलब्ध होतं, उपलब्ध ते. आता हा अक्रिय म्हणून तुम्ही म्हणता की मी अक्रिय असल्यामुळे मला कशाचाही अधिकार नाही, ही तुमचं अक्रियत्व हेच अशुद्ध आहे. तदापि ते म्हणतात असं जरी तुम्हाला दिसत असलं ते देखील स्वदृष्ट्या नाही वाचते. तुम्ही देहाला म्हणता, कारण हे सगळे धर्म कोणाच्या ठिकाणी आहेत, देहादिकांच्या ठिकाणी आहेत. परंतु याचा माझा काही संबंध आहे का, मी देहादिकाहून वेगळा आहे. मी वास्तविक निद्राही घेत नाही, भिक्षाटन स्नान शौच मी इच्छितही नाही आणि करतही नाही. मग इतर लोक माझ्या ठिकाणी कल्पना करतात, माझ्या ठिकाणी म्हणजे मला देह समजतात, म्हणून देहाच्या ठिकाणी कल्पना करतात. मी मात्र असंग निर्विकार आत्मा आहे. त्यामुळे अन्याने माझ्या ठिकाणी कितीही कशाची कल्पना केली तर माझं काय बिघडणार आहे. याकरता दृष्टांत आपण पाहिलं, अन्याने कितीही विपरीत कल्पना केली तरी तत्त्वज्ञान जे आहे हे कधीही जात नाही. तत्त्वज्ञाने पुरुषाला अन्याच्या कल्पनेनं कधीही संशय उत्पन्न होत नाही. आहे ते आहेच आहे. कोणी काही म्हणा, कोणी म्हटल्यानं बोध झाला आणि नाही म्हटलं म्हणून बोध गेला, असं काय कोणावरती अवलंबून आहे का, नाही. दृष्टांत दिला, ज्याप्रमाणे गुंजांचा समुदाय जो आहे कापसावरती टाकला आणि दुरून पाहिल्यानंतर तो कसा दिसतो, अग्नी आहे, भडभडता अग्नी आहे असं दिसतं. परंतु कितीही त्या गुंजांच्या पुंजावरती दुसऱ्याने अग्नीचा आरोप केला म्हणजे काय तो अग्नी दग्ध होतो, अग्नीने ते कापूस दग्ध होतो का, दग्ध होत नाही. किंवा दोरीवरती सर्प भासला म्हणून दोरी विषारी होते काय, त्याचा काय परिणाम होतो, काही परिणाम होत नाही. तसं अन्याने माझ्या ठिकाणी कितीही काही कल्पना करू द्या, परंतु एव्हा अन्य आरोपित दुसऱ्याने करता म्हटलं, भोगता म्हटलं, जन्मणारा म्हटलं, मरणारा म्हटलं, हा रोगी म्हटलं, कसाही म्हटलं तर माझ्यावर काय परिणाम होणार आहे, नाही का. हा रोगी आहे, याला कॅन्सर झाला, काय हे धर्म कोणाचे आहेत, शरीराधिकांचे धर्म आहेत, माझ्या याच्याशी काय संबंध आहे. अन्य आरोपित संसार धर्मान अहम न भजे. इथपर्यंतचा विषय आपण कालपर्यंत पाहिला होता. श्लोक क्रमांक आहे 260. ननु फलांतरेच्छाभावे कर्मानुष्ठानं महाभूत तत्वसाक्षात्काराय श्रवणादिकं कर्तव्यमेव इति आशंक्य आज्ञानादि अभावात श्रवणादि कर्तृत्वम अपि नास्ति इति अहो ठीक आहे, तुम्हाला इहलोकातील भोगांचे कर्तव्यता नाही, परलोकातील नाही किंवा दुसऱ्या करताही नाही, परंतु दुसऱ्या फलेच्छेचा अभाव असल्यामुळे कर्मानुष्ठान नमाभूत, तुम्ही कर्माचे अधिकारी नाहीत,
कर्मानुष्ठान तुमच्याकडे नसे ना, तुम्ही कर्माच्या अधिकारीच नाही, ठीक आहे, बरोबर, मान्य आहे आम्हाला. परंतु तत्व साक्षात्कार करता श्रवणाधिक जे आहे आत्मावारे द्रष्टव्यता करता सांगितलेले श्रवण मनन निधिध्यासन ते केले पाहिजे. इथे आशंक्य अशी आशंका घेऊन सांगतात, अज्ञानादी अभावात. ज्ञान कुणाला करून घेणं कर्तव्य आहे, अज्ञान असेल तर. परंतु आमच्या ठिकाणी अज्ञानच नाही, तर मग त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता श्रवणाधिकांची काही आवश्यकता आहे? काही आवश्यकता नाही. निसंदेह ज्ञान, याला काय म्हणतात? निसंदेह ज्ञान. ही सगळी ज्ञानाची निसंदेहता आहे. संशय विपर्य रहित जे निसंदेहता ज्ञानामध्ये म्हणतात ते निसंदेह करून सोडतात. कुठलाच संशय असता कामा नाही. श्रवणाधिक कर्तृत्व मापे नास्ती, म्हणून श्रवणाधिकांचं कर्तृत्व देखील माझ्या ठिकाणी नाही. तीच गोष्ट कथन करता श्लोक क्रमांक आहे 260. शृण्वन्त ज्ञात तत्त्वास्ते, शृण्वन्त्वज्ञात तत्त्वास्ते, शृण्वन्त्वज्ञात तत्त्वास्ते, शृण्वन्त्वज्ञात तत्त्वास्ते. जानन् कस्मात् शृणोम्यहम्, जानन् कस्मात् शृणोम्यहम्, जानन् कस्मात् शृणोम्यहम्, जानन् कस्मात् शृणोम्यहम्. मन्यन्तां संशयापन्ना, मन्यन्तां संशयापन्ना, मन्यन्तां संशयापन्ना, मन्यन्तां संशयापन्ना. न मन्येऽहम् संशयः, न मन्येऽहम् संशयः, न मन्येऽहम् संशयः, न मन्येऽहम् संशयः. शृण्वन्त्वज्ञात तत्त्वास्ते, जानन् कस्मात् शृणोम्यहम्, मन्यन्तां संशयापन्ना, न मन्येऽहम् संशयः. शृण्वन्त्वज्ञात तत्त्वास्ते, जानन् कस्मात् शृणोम्यहम्, मन्यन्तां संशयापन्ना, न मन्येऽहम् संशयः. शृण्वन्तु आज्ञात तत्त्वाः ते जानन् कस्मात् शृणोमि अहम्, मन्यन्तां संशयापन्नाः न मन्ये अहम् असंशयः. आज्ञात तत्त्वाः ते शृण्वन्तु अहं जानन् कस्मात् शृणोमि, संशयापन्नाः मन्यन्ताम् अहम् असंशयः न मन्ये. आज्ञात तत्वा, ज्यांना तत्वाचा साक्षात्कार झाला नाही, जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही, असे जे आहेत त्यांनी श्रवण केलंच पाहिजे. जोवरी अर्जुना तो बोध भेटे न म्हणा, तवची या साधना भजावे लागे. त्यांनी श्रवण केलंच पाहिजे. परंतु अहम मात्र, मी जानन, जाणणारा मी, जाणत असताना कस्मात श्रवण, कोणत्या कारणाने श्रवण करावं? आता श्रवण करण्याची काय आवश्यकता आहे का? कारण श्रवणाचं फल काय आहे? तत्वनिश्चय. तो निश्चय झालेला आहे, त्यामुळे श्रवणाचा आम्हाला काय फल आहे? संशयापन्न हा मन्यंता. आणि ज्याला तत्वज्ञान झाल्यानंतर काय राहतात? संशय राहतात. प्रमाणगत संशय असेल, सिद्धांताविषयी प्रमेयगत संशय असेल तर त्यानं मनन करावं. परंतु संशयापन्न हा मन्यंता, त्यांनी मनन करावं. खुशाल करू द्या. अहम संशय, आणि मला तत्वज्ञानामध्ये कोणता संशय नाही, निसंदेह ज्ञान मला झाले असल्यामुळे अहम न म्हणणे. मनन करण्याची काही आवश्यकता नाही. संशय असेल तर मग काय करावं? मनन करावं. किंवा निष्ठा होत नसेल, नाही का, निश्चय होत नसेल तर श्रवण करावं. माझा निश्चय झालेला आहे आणि त्या निश्चयाविषयी कुठे कोणताही संशय नाही, त्यामुळे श्रवण करण्याची आवश्यकता नाही आणि मनन करण्याची आवश्यकता नाही, असं निसंदेह ज्ञान प्रतिपादन करतात. आज्ञात तत्वाः आज्ञातं ब्रह्मात्मैकत्व लक्षणं तत्वं यैहि ते तथा भूतः श्रवणं कुर्वन्तु. तत्वं इत्थम् अन्यथा वा इति संशयवन्तः मननं कुर्वन्तु. मम तद उभयाभावात् न उभयत्र प्रवृत्तिः इत्यर्थः. जे अज्ञात तत्व, अर्थात अज्ञातं ब्रह्मात्मैकत्वं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान ज्यांना अज्ञात आहे, असं जीव ब्रह्मैक्यत्व लक्षण स्वरूप जे तत्व त्यांना अज्ञात, यही ज्यांच्याद्वारा अज्ञात आहे ते तथा भूता, ते तशा स्वरूपाचे म्हणजे त्यांना काय म्हणतात? ते अज्ञात तत्वाः श्रवणं कुर्वन्तु, त्याने खुशाल श्रवण करावं. पण तत्वं इत्थम अन्यथा वा,
किंवा तत्व अशा प्रकारचं आहे का अशा प्रकारचं आहे, आत्मा एकमेव द्वितीय आहे का नाना आहे, अशा प्रकारे त्यांच्या अंतःकरणामध्ये सिद्धांताविषयी संशयवंत जे संशयाने युक्त आहेत ते मननम कुर्वंतु, मनन कुशल करू द्यात. मम तत् उभय अभावात, पण मला मात्र संशयही नाही, ठीक आहे. मला तत्व अज्ञातही नाही आणि त्या तत्वाविषयी संशयही नाही. तद उभय अभावात, उभय म्हणजे अज्ञातत्वही नाही आणि त्याच्याविषयी संशयही नसल्या कारणानं उभयत्र प्रवृत्तीनं, उभयत्र म्हणजे श्रवणाधिकामध्ये प्रवृत्ती होण्याचं काही कारण नाही आणि मनन करण्याची मला काही एक आवश्यकता नाही. ज्ञान झालं, अशी वस्तू आहे आहे, दुसरा पदार्थ नाही नाही, त्याविषयी काही संशय नाही, निसंदेह ज्ञान झालं. ठीक आहे, तुम्हाला ज्ञान झालं असल्यामुळे ब्रह्म अज्ञात नाही, ज्ञात आहे, त्यामुळे श्रवण करण्याची आवश्यकता नाही, संशय नसल्यामुळे मनन करण्याची आवश्यकता नाही. महाभूता नसू द्या, पण श्रवण मनने विपर्यय निरासार्थम निधिध्यासनम कर्तव्यम इति आशंक्य देहादौ आत्मत्वबुद्धिलक्षणस्य विपर्ययस्य अभावात तदापि न अनुष्ठेयम इति आह. नंतर श्रवण मनने महाभूताम, श्रवण आणि श्रवणमच्या मननमच्या इथे श्रवण मनने हे दोन्ही जे आहेत महाभूताम, अभूत अभूताम अभुवन महाभूताम. परंतु दोन्ही नसेनात का, पण जी काही विपरीत बुद्धी आहे, देहादिकांच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी, जगताविषयी सत्यत्व बुद्धी स्वरूप असणारा जे विपर्यय, विषयांच्या ठिकाणी असणारे सत्यत्व बुद्धी, तिच्या निराशा करता निधिध्यासन केलं पाहिजे. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अखंड आत्माकार वृत्तीचा अभ्यास. इथे आशंक्य म्हणतात देहादव आत्मत्व बुद्धी लक्षणस्य, देहादिकांच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी स्वरूप त्याचं लक्षण आहे असं विपर्यय, त्या विपर्ययाच्या अभावात मला मी कधी देह वाटतच नाही, त्यामुळे तदापि न अनुष्ठेयम, म्हणून मला निधिध्यासन देखील अनुष्ठेय नाही, मला विपर्यय कधी होतच नाही, देह मी कधी वाटतच नाही, तर मग मी कशासाठी काय करू, निधिध्यासन करू, काय आवश्यकता आहे मला, तीच गोष्ट सांगतात. विपर्यस्तो निधिध्यासेत, विपर्यस्तो निधिध्यासेत, विपर्यस्तो निधिध्यासेत, विपर्यस्तो निधिध्यासेत. किं ध्यानम विपर्ययात्, किं ध्यानम विपर्ययात्, किं ध्यानम विपर्ययात्, किं ध्यानम विपर्ययात्. देहात्मत्व विपर्यासम, देहात्मत्व विपर्यासम, देहात्मत्व विपर्यासम, देहात्मत्व विपर्यासम. न कदाचित् भजाम्यहम्, न कदाचित् भजाम्यहम्, न कदाचित् भजाम्यहम्, न कदाचित् भजाम्यहम्. विपर्यस्तो निधिध्यासेत्, किं ध्यानम विपर्ययात्, देहात्मत्व विपर्यासम, न कदाचित् भजाम्यहम्. विपर्यस्तो निधिध्यासेत्, किं ध्यानम विपर्ययात्, देहात्मत्व विपर्यासम, न कदाचित् भजाम्यहम्. विपर्यस्तः निधिध्यासेत्, किं ध्यानम अविपर्ययात्, देहात्मत्व विपर्यासम, न कदाचित् भजाम्यहम्. विपर्यस्तः निधिध्यासेत्, अहम देहात्मत्व विपर्यासम कदाचित् न भजामि, अविपर्यात् किं ध्यानम. विपर्यस्तः निधिध्यास, ज्याला विपरीत भावना आहे, देहादिकांच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी निर्माण होते, त्यानं खुशाल निधिध्यासन करावं. किती निसंदेहता असेल नाही का, कधी संशय नाही तत्वाविषयी, कधी विपरीत बुद्धी नाही, मला श्रवण करण्याची आवश्यकता नाही, मनन करण्याची आवश्यकता नाही, निधिध्यासन करण्याची आवश्यकता नाही, इथपर्यंत परमार्थ पोचला पाहिजे नाही का, निश्चय पोचला पाहिजे. तत्व निश्चय केल्या वाचून निश्चय तसंच आहे, निश्चय केला काय आणि नाही केला काय, तत्वाचं तत्व स्वरूपच आहे.
तर तो म्हणतो ज्याला विपरीत भावना त्याने निधिध्यासन करावं. अहम देहात्मत्व विपर्यासम, मी देहात्मत्व स्वरूप, देहाच आत्मा आहे अशी जी विपर्यास बुद्धी आहे, विपरीत बुद्धी, कदाचित न भजामी, त्याला कधी प्राप्त होत नाही. अर्थात मला कधी देह मी कधी वाटतच नाही. आणि अविपर्यात मला कधी विपरीत भावना होत नाही, तर मी काय ध्यान करावं, काय निधिध्यासन करावं. अर्थात कर्तव्याभावरूप स्थिती मला प्राप्त झालेली आहे. ननु पुन्हा शंका घेतात, अहो ननु विपर्याभावे अहम मनुष्य इति व्यवहार कथम घटते इति आशंक्य वासनावशान भवती इति आह. शंका अशी आहे की तुम्हाला संशय, तत्वज्ञानाविषयी संशय नाही, यथार्थ ज्ञान आहे, संशय नाही आणि विपर्यय नाही, तर मग विपरीत बुद्धी नाही, तर तुम्ही म्हणता की नाही म्हणजे हा पुरुष असा काही वेळ आहे का तत्वज्ञान झाल्यानंतर एखाद्या ढेकळासारखा कुठेतरी पडलेला आहे जडमूड होऊन, की ज्याला काहीच कळत नाही, जसं दगडाला काहीच कळत नाही बाहेर काय चाललेलं आहे, असं आहे काय? असं नाही. कारण ही स्थिती मग आपल्याला अभिप्रेत नाही. नाथ महाराज म्हणतात ना, अर्जुना देवोने समाधी सवेची घातला महाविद्धी परिताटस्त्य त्रिशुद्धी निधीच परशव. म्हणजे चालती बोलती समाधी, तत्वज्ञानाची समाधीला म्हणतात चालते बोलती समाधी. ताटस्थ्यानाव समाधी म्हणतात ज्ञात्याची ठकली बुद्धी, ताटस्थ्यपणा आहे ना तेवढ्या पुरता, त्याला समाधी म्हणत नाही. ही तत्वज्ञानाची समाधी आहे. ही कोणत्याही अवस्थेत कितीही कर्म केले, व्यापाराचे गाढे मोडो का पाडे, कितीही जरी व्यापार घडला तरी अक्रियता जी आहे ती खंडित होत नाही. तो अक्रियच आहे, कारण तो स्वतःला आत्मा समजतो. आणि हे जे काही क्रियाकर्म घडतात, गुणागुणेश वर्तंत इति मत्वा न सज्जते, त्याचा हा बोध दृढ आहे. त्यामुळे शरीराकडून ही शरीर प्रकृती आहे आणि प्रकृती कर्म जे आहे प्रकृतीच्या ठिकाणी घडतात, याचा माझ्याशी काही संबंध नाही असा निसंदेह बोध असतो. हे त्या बोधाचं स्वरूप आहे. म्हणजे असं नाही, नाही का, म्हणजे जडमूड होऊन पडलेला आहे, त्याला तिखट आंबट काहीच कळत नाही, असं हे ज्ञानाचं स्वरूप नाही. ते सांगतात, पूर्वपक्षी शंका घेतो, तुम्हाला जर संशय नाही, विपर्यय नाही, तर तुम्ही स्वतःला व्यावहारिक अवस्थेमध्ये म्हणता की नाही मी अहम मनुष्य, हा मी मनुष्य आहे. तुम्ही कोण आहे? व मनुष्य आहे. मी खातो बोलतो असं म्हणतोच की. हा जो व्यवहार आहे कसा बरं घडतो? तुम्हाला विपरीत बुद्धी नाही. विपरीत बुद्धी म्हणजे काय? देहाला मी म्हणणं, मी मनुष्य म्हणणे म्हणजेच काय? विपरीत बुद्धी आहे. तुम्ही म्हणता मला विपरीत बुद्धी नाही, आणि असं विपरीत बुद्धी नसूनही तुम्ही मनुष्य म्हणता, आम्हाला दिसतं प्रत्यक्ष मी मनुष्य असं म्हणता. मग हा व्यवहार कसा घडला सांगा बरं? इथे आशंक्य, अशी शंका घेऊन सांगता वासनावशात भोवते. जे काही पूर्वीचे संस्कार आहेत, संस्कार जातात काय काय की संस्कार जे आहेत प्रकृत्या क्रियमानाने नाही काय, हा शास्त्र स्वभाव तुझा धुंदविल तो स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छस्य अन्मोहात करिष्यस्य वशोपित. त्या स्वभावाला वशीभूत होऊन करशीलच की, नाही का. आपण जे पाहतो ना दृष्टांत, कशाचे? लेश, अविद्या लेश राहतो. अविद्या जरी निवृत्त झाली तरी अविद्येचा लेश राहतो. याकरता अनेक दृष्टांत माऊलीने दिलेच ना, नाही का. कुंभाराचा चाक जे आहे त्याला गती दिलेली आहे, काम झालेलं आहे, परंतु जोपर्यंत वेग आहे तोपर्यंत फिरतच राहतं. तसं मी मनुष्य आहे ह्या म्हणण्यामध्ये कोणता अज्ञान नाही, संशय नाही, विपर्यय नाही, पण तरी देखील पूर्वसंस्कारणरूप अविद्यालेश ज्याला म्हणतात त्यांना हा व्यवहार, सगळा काही व्यवहार घडू शकतो. इथे अशंक्य वासनावशात भवती. त्याला सांगता वासना म्हणजे पूर्वीचे जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामुळे असा व्यवहार घडतो. आणि असा व्यवहार घडला म्हणजे त्याला विपरीत बुद्धी झाली तत्वज्ञानी पुरुषाला, असं नाही. त्याच्या व्यवहाराविषयी कधी कशाविषयी शंका घेता कामा नाही. त्याच्या हातू घडो त्रैलोक्याचा घातू परी तेने केले मातो बोलोच नये. तर त्याला तत्वज्ञान म्हणायचं, नाही तर मग तो अज्ञानी म्हणा त्याला, नाही का. अज्ञान ज्ञानी पुरुषाविषयी संशय कुठल्याही स्थितीमध्ये संशय घेता कामा नाही. आणि संशय येत असेल त्याला ज्ञानी म्हणूच नका, त्याला अज्ञानी म्हणा. अहम मनुष्य इत्यादी हा आपल्याला श्लोक वाचायचा. अहम मनुष्य इत्यादी मनुष्य इत्यादी अहम मनुष्य इत्यादी
अहं मनुष्य इत्यादि व्यवहारो विनाप्यमो व्यवहारो विनाप्यमु व्यवहारो विनाप्यमु व्यवहारो विनाप्यमु विपर्यासं चिराभ्यस्त विपर्यासं चिराभ्यस्त विपर्यासं चिराभ्यस्त विपर्यासं चिराभ्यस्त वासनातो वकल्पते वासनातो वकल्पते वासनातो वकल्पते वासनातो वकल्पते अहं मनुष्य इत्यादि व्यवहारो विनाप्यमो विपर्यासं चिराभ्यस्त वासनातो वकल्पते अहं मनुष्य इत्यादि व्यवहारो विनाप्यमो विपर्यासं चिराभ्यस्त वासनातो वकल्पते अहं मनुष्यः इत्यादि व्यवहाराः विना अपि अमुं विपर्यासं चिराभ्यस्तवासनतः अवकल्पते अहं मनुष्यः इत्यादि व्यवहारः अमुं विपर्यासं विना अपि चिराभ्यस्तवासनातः अवकल्पते। मग तत्वज्ञानी पुरुषाला विपर्यायाचा अभाव आहे, तत्वज्ञानाविषयी निश्चय आहे, संशय नाही आणि विपर्ययही नाही, तरी देखील मी मनुष्य आहे अशा प्रकारची बुद्धी होते की नाही, अशी दिसून येते. मग त्याला कारण सांगतात की मी तत्वज्ञानी पुरुषाला मी मनुष्य आहे अशी जी बुद्धी, असा जो व्यवहार घडतो, अहम मनुष्य इत्यादी व्यवहारा अमुम विपर्यासम विना अपि चिराभ्यस्त वासनतः अवकल्पते. मी मनुष्य आहे अशा प्रकारचा व्यवहार अमुम विपर्यासम विना, अमुम म्हणजे ह्या विपरीत बुद्धी वाचून, विपरीत ज्ञाना वाचून, तत्वज्ञानी पुरुषाला निसंदेह तत्वज्ञान झाल्यानंतर मी मनुष्य आहे म्हटल्यानंतर विपरीत बुद्धी होते असं नाही. विपरीत बुद्धी वाचून देखील अपि चिराभ्यस्त वासनतः कालाच्या ज्या वासना आहेत, संस्कार आहेत, ते संस्कार एकाएकी जातात का? संस्कार एकाएकी जात नाही. तत्वज्ञान जरी झालं तरी संस्कार काही कालपर्यंत राहतात, एकदम ते निवृत्त होत नाही. आणि त्या वासना संस्कारामुळे अशा प्रकारचा व्यवहार घडतो. मी मनुष्य आहे, मी खातो, बोलतो, जातो, येतो, म्हणजे असा व्यवहार घडला म्हणजे त्याच्या ठिकाणी विपरीत बुद्धी निर्माण झाली असं नाही. मग हा जो काही व्यवहार घडतो तत्वज्ञानानंतरही मी मनुष्य आहे, जातो, येतो, याला कारण कोण आहे? त्यांचं जे आपण प्रारब्ध पाहिलं ना, प्रारब्धाचे प्रकार पाहिले, तर हे प्रारब्ध आहे, वासना आहे, संस्कार आहे. संस्कार तर कुठून आले? तर ते प्रारब्धाचं एक प्रकारचं, त्या प्रारब्धामुळे तशा प्रकारचा व्यवहार घडत राहतो. व्यवहार घडला म्हणजे त्या ठिकाणी लगेच विपरीत बुद्धीच निर्माण झाली असं नाही. मग हे निश्चय म्हणजे आपल्या तत्वज्ञानामध्ये कोणताही संशय राहता कामा नये. जरी तत्वज्ञान झालं, निश्चय झाला आपल्याला कुठला त्या निश्चयामध्ये संशयही येत नाही, परंतु कधी कधी वाटतं ना मी मनुष्य आहे, जातो, येतो, व्यवहार करतो, मग या व्यवहारानं तत्वज्ञान गेलं की विपरीत बुद्धी निर्माण झाली असं आपल्याला कधीच वाटू नये. याकरता ते निश्चय करून देतात हा जो व्यवहार घडतो याला कारण अज्ञान आहे असं नाही. अज्ञान तुमचं निवृत्त झालं, संशय निवृत्त झालेत, विपरीत बुद्धीही नाही तुम्हाला. मग हा व्यवहार का घडतो? पूर्वीच्या वासना संस्कारामुळे घडतो. कसा घडतो? दृष्टांत दिला. कुलालानं चक्रावरती घट निर्माण केल्यानंतरही जोपर्यंत गती दिलेली आहे त्या गतीनं चक्र हे फिरतच राहतं, नाही का? कार्य झालं, ज्ञान झालं, अज्ञान निवृत्त झालं, पण जसं चक्र फिरत राहतं तोपर्यंत हे संस्कार आहे, शरीर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत दिसणार. हे सगळे धर्म मर्त्य मनुष्याच्या ठिकाणी जे काही स्वाभाविक धर्म आहेत हे सगळे धर्म दिसणार. त्या दिसल्यानं त्याला विपरीत बुद्धी निर्माण झाली असं काही नाही. नाही तावता पराधेन तत्वज्ञानम विनश्यते. हा व्यवहार घडला म्हणून तत्वज्ञान कुठे गेलं असं नाही. ही जीवनमुक्ती काही व्रत नाही, ही एक वस्तुस्थिती, खरं ही वस्तू स्वरूपानं स्थिती आहे. ही जशी वस्तू आहे तशा प्रकारची स्थिती आहे, त्यामुळे त्यात कशानं काही बदल होत नाही. तिलाच खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती असं म्हणतात. तरी अस्य व्यवहारस्य निवृत्तिसिद्धये ध्यानं संपाद्यम इति आशंक्य प्रारब्धक्षयमंतरेण अस्य निवृत्ती न अस्ति इति आह.
तर म्हणतात हा व्यवहार घडतो की नाही तत्वज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. मग त्या व्यवहाराच्या निवृत्ती करता, व्यवहार म्हटलं का दुःख आहे, मग त्या व्यवहाराच्या निवृत्ती करता ध्यानम संपाद्यम, अखंड निध्यासन तत्पर्यंत राहिलं. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अखंड आत्माकार वृत्तीचा अभ्यास करायचा. तेच केलं पाहिजे. इथे आशंक्य, अशी शंका घेतली तर त्याला म्हणतात प्रारब्ध क्षयमांतरेन. अहो तुम्ही किती ध्यान करायचं म्हटलं पण तुमचं प्रारब्ध जर बलवत्तर भोगाचं असेल तर तुम्ही ध्यान करू शकत नाही. तत्वज्ञानानंतर अखंड निधिध्यासन तत्पर्यंत राहू शकत नाही, कारण तुमचं प्रारब्ध कसं आहे, भोगाचं आहे. शुकयज्ञ शुकादिकांचं प्रारब्ध विरक्तीचं आहे, यज्ञवाल्कादिकांचं प्रारब्ध, जनकादिकांचं प्रारब्ध, प्रभुरामचंद्रांचं प्रारब्ध आहे भोगाचं आहे. त्यामुळं प्रारब्ध जसं असेल तसंच तुम्हाला वागावं लागेल, त्यात अन्यथा होणार नाही. म्हणून म्हणतात प्रारब्ध क्षय मांतरे ना. प्रारब्ध क्षयाच्या नाशा वाचून, प्रारब्धाच्या नाशा वाचून आस्य निवृत्ती नास्ती. या व्यवहाराचा नाश करायचाही म्हटलं तरी होत नाही. त्यांचं खरोखर विरक्तीचं प्रारब्ध त्यांचा होऊ शकेल, पण त्यांचं भोगाचंच प्रारब्ध आहे, ते त्यांना विशेष करून भोगधनाकरता प्रवृत्त झालेला आहे. त्यांना ध्यानही काही करू शकत नाही, त्यांना तो भोग घडणारच. तीच गोष्ट सांगतात. श्लोक क्रमांक 263. प्रारब्ध कर्मणि क्षीणे, प्रारब्ध कर्मणि क्षीणे, प्रारब्ध कर्मणि क्षीणे, प्रारब्ध कर्मणि क्षीणे, व्यवहारो निवर्तते, व्यवहारो निवर्तते, व्यवहारो निवर्तते, व्यवहारो निवर्तते, कर्माक्षये त्वसौ नैव, कर्माक्षये त्वसौ नैव, कर्माक्षये त्वसौ नैव, कर्माक्षये त्वसौ नैव, शाम्ये ध्यान सहस्रतः, शाम्ये ध्यान सहस्रतः, शाम्ये ध्यान सहस्रतः, शाम्ये ध्यान सहस्रतः, प्रारब्ध कर्मणि क्षीणे, व्यवहारो निवर्तते, कर्माक्षये त्वसौ नैव, शाम्ये ध्यान सहस्रतः, प्रारब्ध कर्मणि क्षीणे, व्यवहारो निवर्तते, कर्माक्षये त्वसौ नैव, शाम्ये ध्यान सहस्रतः. प्रारब्ध कर्मणि क्षीणे व्यवहार निवर्तते, कर्माक्षये तु असौ न एव शाम्येत ध्यान सहस्रतः. प्रारब्ध कर्मणि क्षीणे व्यवहार निवर्तते, कर्माक्षये तु असौ ध्यान सहस्रतः न एव शाम्येत. प्रारब्ध कर्मणि क्षीणे, प्रारब्ध कर्म क्षीण झाला असता व्यवहार निवर्तते. व्यवहार कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार हा राहतोच. किती व्यवहाराचा नाश करायचा म्हटलं तर होत नाही. प्रारब्ध कर्म ते तुला भोगावंच लागतं. हा क्षत्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं. किती युद्धापासून परावृत्त होऊ पाहत होता, परंतु युद्ध करवलेच की नाही. मग कर्माक्षय तू असौ, कर्माक्षय तू असौ ध्यान सहस्रता न एव क्षाम्येत. कर्माक्षय, कर्माचा जर नाश झाला नाही, प्रारब्ध कर्माचा नाश झाला नाही तर असौ हा जो काही व्यवहार आहे, ध्यान सहस्रता, हजारो हजारो किती ध्यान केले तरी देखील हा व्यवहार निवृत्त होत नाही. जे व्यवहार घडतो कुठपर्यंत, जोपर्यंत प्रारब्ध आहे. प्रारब्ध बलवत्तर भोगाचा असेल तर तुम्ही किती ध्यान करा, त्या ध्यानानं व्यवहाराची निवृत्ती होऊ शकत नाही. त्यामुळं तत्वज्ञान झाल्यानंतर कोणाचं प्रारब्ध कसं, कोणाचं प्रारब्ध कसं काही सांगता येत नाही. बाबा गोष्टी सांगत असतात ना. समर्थ रामदासांचे आणि कोण होते पाहते, त्यामुळे ते दुसरे एक महात्मे होते. ते म्हटले तुम्ही राजाश्रयानं राहता नाही का, आणि स्वतःला मोठं योगी समजता, सगळे राजाकडले भोग भोगता, सगळे अनुकूल पक्वान्न वगैरे ग्रहण करता आणि स्वतःला साधू समजता. माझ्यासोबत चला जंगलामध्ये, मग कळेल तुम्हाला. हा, रंगनाथ महाराज मोगरेकर नाही का, ते विरक्त साधू होते. मग म्हटले चला मग माझी काय जशी भगवत इच्छा असेल तसं. समर्थ म्हटले चला, म्हटलं माझ्यासोबत कौपिन लावून गेले जंगलामध्ये. कुटिया होती आणि म्हटले आता मी इथं 2-4 किलोमीटर गाव आहे, भिक्षा मागून आणतो.
तोपर्यंत तुम्ही तुमची साधना करा. हे भिक्षेला गेले. भिक्षेला गेले तर तोपर्यंत राजांची स्वारी तिकून चालली होती. तर म्हटले समर्थ या ठिकाणी आले. म्हटलं आजचा मुक्काम म्हणजे आजचं भोजन याच ठिकाणी करू. त्यांना येईपर्यंत त्यांचे पक्वान्न तयार होते नाही का. म्हणजे प्रारब्ध जे आहे, कोणाचं प्रारब्ध भोगाचं नाही का, कोणाचं प्रारब्ध विरक्तीचं असू शकतं. समर्थांचं प्रारब्ध कसं होतं, भोगाचं होतं. म्हणजे राजाश्रयाने राहण्याचं प्रारब्ध होतं. म्हणजे सांगायचं काय, तर प्रारब्ध कर्म जे आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवहार नष्ट होत नाही. प्रारब्ध कर्म क्षीण ज्या वेळेस होईल त्याच वेळेस व्यवहार नष्ट होतो. प्रारब्ध कर्मा वाचून क्षया वाचून कितीही आपण ध्यान करण्याचा प्रयत्न केला तरी देखील व्यवहार नष्ट होत नाही. तोपर्यंत हा व्यवहार घडवितोच. कोण घडवतं हे सगळं, प्रारब्ध कर्म घडवत असतं. म्हणून प्रारब्ध कर्म अक्षय म्हणजे कर्म नष्ट झालं नाही तर ध्यान सहस्रता हजारो प्रकारे ध्यान केलं तरी देखील प्रारब्ध कर्म जो काही व्यवहार आहे तो शांत होत नाही. पुन्हा शंका घेतला हो, ननु प्रारब्ध निमित्त कस्यापि व्यवहारस्य विरलत्वाय ध्यानं कर्तव्यमेव इति आशंक्य व्यवहारस्य अबाधकत्व दर्शनात् तन्निवृत्तये ध्यानम अननुष्ठेयम इति आह. म्हणतात शंकाशी आहे, प्रारब्ध निमित्त कस्यापि व्यवहारस्य विरलत्वाय, जे प्रारब्ध आहे ना, बलवत्तर प्रारब्ध आहे ना, तर प्रारब्ध रूप निमित्तानं होणारा जो व्यवहार आहे ठीक आहे. प्रारब्ध त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे ते बलवत्तर भोग देतं. पण त्याच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य कमी करण्याकरता, प्रबल प्रारब्धाच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य आहे तर ते कमी करण्याकरता काय करावं, विरलत्वाय ध्यानम कर्तव्यम. थोडंसं ध्यान केलं, निधी ध्यासन केल्यावर काय होईल, प्रबल प्रारब्धाची तीव्रता कमी होईल. तर त्याकरता ध्यान केलंच पाहिजे. कर्तव्य ती आशंक्य, अशी आशंका घेऊन सांगतात व्यवहारस्य अबाधकत्व दर्शना. तत्वज्ञानी पुरुषाला व्यवहार काय प्रतिबंधक आहे का, व्यवहार काहीच प्रतिबंधक नाही. व्यवहाराविषयी असणारी सत्यत्व बुद्धी प्रतिबंध करणारी आहे, व्यवहार प्रतिबंध करणारा नाही. कारण सगळं मिथ्या आहे असं त्याचा दृढ निश्चय असल्या कारणानं ना आपण पाहून आलो ना, प्रारब्ध बोध आनंदे एका घरी नांदती दोघे. प्रारब्धाचा विषय वेगळा आहे आणि तत्वज्ञानाचा विषय वेगळा आहे. विषय कसे भिन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये विरोध का झाला असता, केव्हा झाला असता, हा सगळा विचार आपण करून आलेला आहे. यदि प्रारब्धम जर त्या विषयांच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी निर्माण करील तर ते प्रारब्ध तत्वज्ञानाच्या विरोधी होईल. आणि तत्वज्ञान जर भोग्य पदार्थाचा नाश करेल तर मग ते तत्वज्ञान प्रारब्धाच्या विरोधी ठरेल. परंतु तत्वज्ञानही जे आहे व्यवहाराचा नाश करत नाही किंवा प्रारब्ध जे आहे तर ते प्रारब्ध भोगण्याकरता सत्यत्वाची इच्छा करत नाही. असा दोघांचा विषय भिन्न भिन्न आहे हे आपण पाहून आलो. म्हणून व्यवहारस्य अबाधकत्व दर्शनात. कितीही व्यवहार केला, साधू संतांनी व्यवहार केला नाही का, आपले जे साधू संत आहेत नाही का, त्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, व्यवहार सोडला का, कर्तव्य कर्म सोडलं का. कर्तव्य कर्म न सोडता ते जे संन्यासी ज्या महा अनुभवाला प्राप्त होतो तोच अनुभव त्यांना आहे ठीक आहे. त्यामुळं व्यवहार आणि तत्वज्ञान यांच्यामध्ये कोणताही विरोध नाही. व्यवहारस्य अबाधकत्व दर्शनात तन्निवृत्त आहे म्हणजे त्याच्या निवृत्ती करता. हे आपल्याला नाही बरं का, म्हणजे आपण व्यवहार करायचा आणि आपल्या तत्वज्ञानाला प्रतिबंध करणार नाही असं सांगण्यात तात्पर्य नाही. जे व्यवहारात आहे त्यांचं जे कर्तव्य कर्म आहे त्या कर्तव्य कर्माला सोडण्याची काही आवश्यकता नाही. तत्वज्ञानानंतर त्यांना ते प्रतिबंध करू शकत नाही. पण तत्वज्ञान झाल्यानंतर व्यवहारस्य बाधक दर्शनात तन्निवृत्तये ध्यानम अननुष्ठेयम. त्याकरता त्या व्यवहाराच्या निवृत्तीकरता ध्यान करणं मला अननुष्ठेय आहे. हे ध्यान करण्याची देखील मला आवश्यकता नाही. कारण मी व्यवहाराला प्रतिबंध म्हणून काही मानतच नाही. कारण व्यवहार नावाचा काही पदार्थ असता तर त्याने मला प्रतिबंध केला असता. परंतु माझ्या सत्तेत दुसरा कोणता पदार्थच नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म निह नानास्ते किंचन. असं जे स्वरूप आहे ते मीच आहे असं मला निसंदेह ज्ञान झालं असल्यामुळे मला ध्यान करण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. ती गोष्ट कथन करतात. विरलत्वं व्यवहृते विरलत्वं व्यवहृते विरलत्वं व्यवहृते
विरलत्वं व्यवहृते रिष्टं चेद्ध्यानमस्तु ते रिष्टं चेद्ध्यानमस्तु ते रिष्टं चेद्ध्यानमस्तु ते रिष्टं चेद्ध्यानमस्तु ते अबाधिकां व्यवहृतिम् अबाधिकां व्यवहृतिम् अबाधिकां व्यवहृतिम् अबाधिकां व्यवहृतिम् पश्यन् ध्यायाम्यहं कुतः पश्यन् ध्यायाम्यहं कुतः पश्यन् ध्यायाम्यहं कुतः पश्यन् ध्यायाम्यहं कुतः विरलत्वं व्यवहृते रिष्टं चेद्ध्यानमस्तु ते अबाधिकां व्यवहृतिं पश्यन् ध्यायाम्यहं कुतः विरलत्वं व्यवहृते रिष्टं चेद्ध्यानमस्तु ते अबाधिकां व्यवहृतिं पश्यन् ध्यायाम्यहं कुतः विरलत्वं व्यवहृतेः इष्टं चेत् ध्यानम् अस्तु ते अबाधिकां व्यवहृतिं पश्यन् ध्यायामि अहं कुतः व्यवहृतेः विरलत्वम् इष्टं चेत् ते ध्यानम् अस्तु अहं व्यवहृतिम् अबाधिकां पश्यन् कुतः ध्यायामि व्यवहृते विरलत्वम् इष्टं चेत् व्यवहाराचं विरळत्व तुम्हाला इच्छित आहे अभिप्रेत आहे व्यवहार म्हटलं की दुःख आहे त्यामुळे व्यवहार एकदम विरळच असला पाहिजे केवळ फक्त जीवननिर्वाहापुरता शरीर यात्रा अपेक्षते नाही का शरीर निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा असा एकदम विरळ व्यवहार असा तुला इष्ट असेल अभिप्रेत असेल तर तू काय कर अखंड निधिध्यासन तत्परायण हो राहो अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अखंड आत्माकार वृत्तीचा अभ्यास करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न कर ठीक आहे मान्य आहे तुला असं पाहिजे असेल तर खुशाल कर परंतु अहम व्यवहृतिम अबाधिकाम मी मात्र व्यवहाराला तत्वज्ञानाकरता किंवा माझ्या मोक्षाकरता काही प्रतिबंध करेल असं काही पाहत नाही अबाधिकाम पश्यन पाहणारा मी कुठं ध्यायामी मी कशाकरता ध्यान करू अर्थात ही तत्वज्ञानाची निसंदेहता आहे म्हणजे कशानेही बिघडत नाही तर मग निधिध्यासन केल्यानं काय बिघडेल का काही पण मुमुक्षुला निसंदेह तत्वज्ञानाविषयी निसंदेहता असावी याकरता हे सर्व श्लोक आहे तत्वज्ञानामध्ये कधीही कोणी काही म्हटलं म्हणजे तत्वज्ञान गेलं कोणी काही संशय घेतला म्हणजे तत्वज्ञान निघून गेलं अन्यारोपित वन्हिना असं गुंजा पूजा पुंजादी न दह्येत असं कोणी काय आरोप केला म्हणून तत्वज्ञान कुठं निघून गेलं असं काही नाही म्हणजे निसंदेहता आली पाहिजे ह्याकरता हे सगळे श्लोक आहे म्हणजे यांचा काय हा पक्ष नाही असं नाही म्हणजे व्यवहार घडला म्हणजे आपल्या जीवनमुक्तीला विलक्षण सुख मिळणार नाही असं जो शंकरानंदांचा पक्ष आहे तो यांचा नाही असं नाही परंतु या ठिकाणचा प्रस्तुत विषय काय आहे की तत्वज्ञानामध्ये कोणताही संदेह नसावा निश्चय दार्ढ्यता हे यातून सांगायचे आणि ही जी गोष्ट आत्ता आपण पाहिली की जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त झालं पाहिजे हे आपण पहिल्याच प्रकरणात पाहिलं की नाही का काय ते श्लोक आले ना शेवटी काय होतं समाधीच्या फलानं काय होतं समाधी केला पाहिजे पहिल्याच प्रकरणात गेला ना हा विषय सगळा त्यामुळं दोन्ही गोष्टी यांना मान्य आहे फक्त या ठिकाणी आता तत्वज्ञानाची निसंदेहता पहिल्यांदा महत्त्वाची निश्चयदार्ढ्य हे महत्त्वाचं आहे आणि निश्चयदार्ढ्य झाल्यानंतर मग जर व्यवहारानं काही बिघडत नाही तर अव्यवहारी अवस्थेत राहिल्यानं काय बिघडणार आहे त्यात उलट आणखीन जीवनमुक्तीचं विलक्षणही सुख आहे तत्वज्ञान तर कुठे गेलंच नाही मुक्ती तर कुठे गेलीच नाही उलट प्राप्त परिस्थितीमध्ये सध्या अधिक उत्तरोत्तर आनंदाची वृद्धी आहे सोन्याला सुगंध आहे परंतु या ठिकाणचा विषय एवढाच आहे की निश्चयाचं दार्ढ्यता किती असली पाहिजे अहम व्यवहृतिम अबाधिकाम पश्यन कारण काय असतं प्रत्येकाचं प्रारब्ध निवृत्तीचं आश्रित असं काही सांगता येत नाही म्हणून त्याला एकदा कधी वाटायला नको माझं काय प्रारब्ध माझं तत्वज्ञान केलं इतके दिवस मी श्रवण केलं आणि आता कुठे येऊन पडलो माझं श्रवण सगळं व्यर्थ गेलं असं काय वाटायला नको हे व्यवहार प्रारब्ध आहे प्रारब्ध कुठे नेऊन टाकेल काही सांगता येत नाही त्याच्याकरताच निश्चय ढळता कामा निश्चय ढळू नये त्याच्याकरता हे सांगितलेलं आहे कुठे जाऊ व्यवहार कुठे शरीर कुठे कपडाना अहम व्यवहृतिम अबाधिकाम पश्यन व्यवहाराला अबाधिक प्रतिबंधरहित पश्यन पाहणारा कुठं ध्यायामी मला ध्यान करण्याची काय आवश्यकता आहे ध्यानस्य कर्तव्यत्वे विक्षेप परिहाराय समाधी कर्तव्या
इति आशंक्य विक्षेप समाधानयो मनोधर्मत्वान न विक्षेप निवारके अपि समाधौ मम अधिकार इति आह. म्हणतात ध्यानस्य कर्तव्य. ठीक आहे, तुम्हाला श्रवण कर्तव्य नाही, मनन कर्तव्य नाही, निधिध्यासनही कर्तव्य नाही, तर मग विक्षेप परिहाराय तत्वज्ञान जर झालं तर विक्षेप आहेच ना. आवरण शक्ती जरी नाश झाला तरी विक्षेप आहेच आहे, चिदाभास आहेच आहे, हे सगळं जगात दिसतंच आहे. असा जो विक्षेप त्याच्या निवृत्ती करता समाधी केलाच पाहिजे. इथे आशंक्य तर तो म्हणतो विक्षेप समाधान यो मनोधर्मत्वा. चित्ताची चंचल अवस्था असली काय आणि चित्ताची एकाग्र अवस्था असली काय. समाधी म्हणजे काय, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती एकाग्रताच आहे ना. तर ह्या दोन्ही अवस्था मनोधर्मत्वात कशाविषयी आग्रह नाही. बाबा म्हणत असतात तत्वज्ञानाचं फल काय, बुद्धे फलम अनाग्रह. कशाविषयीच आग्रह नाही. नाही कसं कोणत्या प्रसंग कसं निघून जायचं, बाबा काय म्हणत असतात जशी वाट मिळून तसं निघून जायचं नाही का. आग्रह नाही कुठला विषयी, सत्यत्व बुद्धी नाही. म्हणून विक्षेप समाधान यो मनोधर्मत्वात. विक्षेप असेल किंवा समाधी असेल ह्या दोन्ही मनाच्याच अवस्था आहेत. ह्या अवस्था आत्म्याच्या नाहीत. आत्म्याला काहीच माहीत नाही. पाणी स्थिर आहे का चंचल आहे, जसं त्या समुद्राला माहिती नाही, खालच्या जलचरांना माहिती नाही, त्याप्रमाणे समाधान आणि ह्या विक्षेपता हे मनाच्या अवस्था आहेत. मनोधर्मत्वात न विक्षेप निवारके अपि. म्हणून विक्षेपाची निवृत्ती करणारी जी समाधी अवस्था, या समाधी अवस्थेविषयी मम अधिकार न, माझा अधिकार नाही, ती गोष्ट सांगतात. पहा समाधी कधी करायची, विक्षेप असेल तर. परंतु तत्वज्ञानी पुरुषाला बाबा म्हणत असतात ना, विक्षेप काली देखील विक्षेप उपही चैतन्याच्या ठिकाणी विक्षेपाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय या महात्म्याचा असल्यामुळे त्याला विक्षेप वाटतच नाही. विक्षेप रूपानं प्रत्ययाला येतच नाही. सर्वम यदायम आत्मा आत्मरूपानं प्रतीत येते. तीच गोष्ट कथन करतात. त्याच्या ठिकाणी अधिकार का नाही. विक्षेपो नास्ति यस्मान् मे. विक्षेपो नास्ति यस्मान् मे. विक्षेपो नास्ति यस्मान् मे. विक्षेपो नास्ति यस्मान् मे. न समाधिस्ततो मम. न समाधिस्ततो मम. न समाधिस्ततो मम. न समाधिस्ततो मम. विक्षेपो वा समाधिर्वा. विक्षेपो वा समाधिर्वा. विक्षेपो वा समाधिर्वा. विक्षेपो वा समाधिर्वा. मनसस्याद्विकारिणः. मनसस्याधिकारिणः. 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 विक्षेपो नास्ति यस्मान् मे. न समाधिस्ततो मम. विक्षेपो वा समाधिर्वा. मनसस्याधिकारिणः. विक्षेपो नास्ति यस्मान् मे. न समाधिस्ततो मम. विक्षेपो वा समाधिर्वा. मनसस्याधिकारिणः. विक्षेपः न अस्ति यस्मात् मे न समाधिः ततः मम विक्षेपः वा समाधिः वा मनसः स्याद् विकारिणः. यस्मात् मे विक्षेपः नास्ति ततः मम समाधिः न. विक्षेपः वा समाधिः वा विकारिणः मनसः स्यात्. यस्मात् ज्या अर्थी मे विक्षेपः नास्ति, मला विक्षेपच नाही. विक्षेप रूपानं प्रत्ययाला येतच नाही. आपल्यावर भिन्न काही नाहीच आहे, सगळं मिथ्या आहे. आणि मग विक्षेपच न असेल तर काय करावे, समाधीचा अभ्यास करावा. विक्षेपच नाही, त्यामुळे त्याच्या निवृत्ती करता समाधीचाही अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. कारण चित्ताची चंचलता असेल किंवा एकाग्रता असेल आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, या दोन्ही अवस्था कुणाच्या आहेत. विकारिणः मनसः स्यात्. विकारी असणाऱ्या मनाच्या आहेत, त्यामुळे याला काहीच किंमत नाही. समाधीत आहेत का, विक्षेपामध्ये आहे. कारण ह्या दोन्ही अवस्था चित्ताच्या आहेत, आत्मस्वरूपाच्या नाहीत. तो ब्रह्मानंदे लागले टाळी कोण या देहाते संभाळी. अशा स्वरूपाच्या स्थिती, अशा स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे कशाविषयी आग्रह. तत्वज्ञान म्हणजे काय, आग्रह सुटणं हे खरं तत्वज्ञानाचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे ही जी कृतकृत्यता, अनुभवरूपता या ठिकाणी प्रतिपादन केली, तर तीच कृतकृत्यता जीवनाच्या
मृत्यूच्या एक क्षण तरी अगोदर सर्वांच्या जीवन तुम्हा आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी भगवान माऊलींच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपल्या चिंतनाला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.